कोकण रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते दुसऱ्या दिवशी कोलमडलेलं पाहायला मिळते। आता बघितलं तर मी कुडाळ रेल्वे स्थानकावर आहे आणि सध्या बघितलं तर मुंबईतून कोकणाकडे येणाऱ्या ज्या सर्व गाड्या आहेत त्या 1 तास उशिराने धावत आहेत। तर यामध्ये बघितलं तर कोकण कन्या असेल, त्याचबरोबर जनशताब्दी असेल, यासह अन्य ज्या गाड्या आहेत त्या सध्या 1 तास उशिराने धावत आहेत। तर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्याही तब्बल अर्धा तास ते 1 तास उशिराने धावत आहेत। त्यामुळे एकंदर पाहिलं तर सलग दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते कुठेतरी कोलमडलेलं आहे हे पाहायला मिळतंय। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी पाहायला मिळते। आज सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट हा जाहीर करण्यात आलाय। सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे दोडामार्ग असेल यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात जी घरांची पडझड ही झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळजवळ 110 दरड प्रवण क्षेत्र आहेत आणि त्या ठिकाणी NDRF ची टीम आहे ती सध्या 2 पथकं ही तैनात करण्यात आली आहेत। सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतो। सध्या नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख 4 नद्या आहेत त्या सध्या धोका रेषेच्या खालील पातळीवरून वाहताना दिसत आहेत। त्याचबरोबर धरणं आहेत ती सुद्धा लघु धरणं आहेत ती 100% क्षमतेने वाहताना दिसत आहेत। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।